नीट लिही ग वेदिका, अक्षर छान काढ ग. सासूबाई, आज माझ्या लग्नाला 10-12 वर्ष पूर्ण झाली बघा. तुम्ही मला लग्नात सुद्धा गिफ्ट दिलं नव्हतं. अगर या 10-12 वर्षात एकदा सुद्धा गिफ्ट दिलं नाही. तुम्हाला वाटलं नाही का सुनाला काही गिफ्ट द्यावं? लोक किती सुनमुख पाहायला गिफ्ट देतात. हो, मी आम्ही घेतलं होतं की मग चांगलं गिफ्ट घेतलं होतं सुनमुख बघायला. हा, मग काय झालं? सुनाचं तोंड बघितलं की म्हणलं नाही लायकीचं गिफ्ट द्यायच्या. आणि पुन्हा काय गिफ्ट देण्यासारखं केलं असतं तर दिलं असतं की गिफ्ट. 12 वर्ष झालं एक नातू देणं झालं नाही तुला. मला 2-2 पुरी ठेवल्यात माझ्या मुळावर. सासूबाई, या युगात सुद्धा तुमच्या मनातला मुला मुलीतला भेद अजून गेला नाही की हो. या मुलींना चांगलं शिक्षण देऊन नाही मी कलेक्टर IPS बनवलं ना तर तुम्ही माझंही नाव बदलून ठेवा. राहू द्या. आणि आजकालच्या मुलांचं तर बघतातच ना, 4-4 मुलं असून आई वडिलांना घराच्या बाहेर हाकलतात. ती जमतं तुम्हाला, फक्त मुलगी नको. किती काय बी म्हणलं तरी पोरग पाहिजे असते घरात. अहो शेवटी माया तर मुलीलाच असते हे सगळ्यांना माहित आहे. तरी सुद्धा मुलगाच पाहिजे. वंशाला दिवा पोरगाच असतो, पोरगी नसती. भले तो दिवा सगळ्या घरादाराची राख रांगोळी का करना. किती जरी मुलं असली तरी शेवटी म्हातारपणाला मुलगीच सांभाळते अशी कितीतरी उदाहरणं तुमच्या डोळ्यासमोर तुम्ही सुद्धा बघता. पण तरी सुद्धा तुम्हाला मुलगी नको. ती काय बी असलं तरी पोरग पाहिजे असतंय. खानदान पोरानं चलत असतं, पोरीनं नाही. लय लागली मला शिकवायला. मला माहिती नाही वय, लोक नावं ठेवायला लागली आम्हाला. पोरग नाही घरात, पोरग नाही घरात. एवढी मोठी इस्टेट काय जाळायची वय. हे विचार बऱ्याच ठिकाणी अजूनही जिवंत आहेत मंडळी. स्वतः मुलगी म्हणून जन्माला येऊनही मुलीचा असा तिरस्कार करणाऱ्या या अशा बायकांना तुम्ही काय सांगू इच्छिता? कमेंटमध्ये नक्की लिहा. रामकृष्ण हरी.